Hello student, we are going to learn 2.2 The Lion, the Man and the Statue. This is the story. Open your book, open page number 30. Pay attention to page number 30. This is the story and the moral of this story is everyone has a different perspective of looking at and understanding a particular thing. When he is asked to give opinion, he can only judge according to his point of view. In this story, tells us that or says that in those days, men and animals were able to talk, but they don't talk now. In this story, each one of them thinks to be superior to others. Is very interesting. This is because when someone tells something, he has his own points of view and he tries to justify what he thinks about trying to convince others. या स्टोरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट सांगणारा कसा आहे, प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून परफेक्ट असतो हे सिद्ध केलेलं आहे. गोष्ट ही जो गोष्ट सांगणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे. फर्स्ट I read the story. Pay attention here. Long ago, men and animals could talk to each other. Once, a man and a lion got talking. The lion was very proud of his strength. फार पूर्वी मनुष्य आणि प्राणी हे एकमेकांशी बोलू शकत होते. एकदा एक मनुष्य आणि सिंह हे एकमेकांशी बोलत होते. त्या सिंहाला त्याच्या शक्तीचा खूप अभिमान होता. द लायन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. आय बीस्ट. बीस्ट म्हणजे पशु. मी पशूंचा राजा आहे. त्याच्या शक्तीचा त्याला अभिमान होता. आय एम स्ट्रॉंगर दॅन एनी मॅन. मी कोणत्याही मनुष्यापेक्षा अधिक बलवान आहे. दॅट इज वाय मेन फिअर मी. आणि म्हणून मनुष्य मला घाबरतो. सेकंड पॅरा. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स. मनुष्याला सुद्धा त्याच्या बुद्धिमत्तेचा अभिमान होता. प्राऊड ऑफ म्हणजे चा अभिमान असणे. इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. डोंट फॉरगेट दॅट मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर. मनुष्याला त्याच्या बुद्धिमत्तेचा खूप अभिमान होता आणि तो सिंहाला म्हणतोय की विसरू नको की प्राण्यांपेक्षा मनुष्य अधिक बुद्धिमान आहे. दॅट इज व्हाय दे कॅन हंट यू और कॅप्चर यू. कॅप्चर म्हणजे बंदिस्त करणे. हंट म्हणजे शिकार करणे. दॅट इज वाय दे हंट यू
or capture you. आणि म्हणूनच तुझी मनुष्य शिकार करतात किंवा तुला बंदिस्त करतात. आपण सर्कसमध्ये सिंह आधी बघतो, बंदी म्हणजे प्राण्यांना बंदिस्त करणे गुन्हा आहे, म्हणून आता सर्कसमध्ये वाघ सिंह नाही येत बघा. तिसरा पॅरेग्राफ. दे बोथ बिगेन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज ग्रेटर. त्या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला बघा. आर्ग्युमेंट, वादविवाद, की कोण श्रेष्ठ आहे. ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू अ स्टॅच्यू. स्टॅच्यू म्हणजे पुतळा. इन अ बिग गार्डन. शेवटी तो मनुष्य त्या सिंहाला घेऊन एका बगीचेमधल्या मोठ्या पुतळ्याजवळ आला. इट शोड द ग्रेट हिरो हिरॅक्यूज स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. या ठिकाणी बघा, तो जो पुतळा होता हर्क्युलसचा, लक्ष द्या इथे. इट शोड द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. हर्क्युलस हा जो योद्धा आहे त्याचा पुतळा हा त्या बगीचे द ग्रेट हिरो हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड, आणि त्या पुतळ्याच्या पायाच्या म्हणजे त्या हर्क्युलसच्या पायाच्या खाली एक मृत असा सिंह होता. मृत सिंह त्याच्या पावलापाशी पडलेला दाखवलेला होता त्या स्टॅच्यूमध्ये. लक्ष द्या, हर्क्युलस हा उच्चार आहे, व्यवस्थित उच्चार करा. सी दिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट men are greater, claim the man. या पुतळ्याने काय सिद्ध केलं बघा, की मनुष्य हा अधिक महान आहे, हे हा पुतळा सिद्ध करतोय. आणि त्या माणसाने तो दावा केला की मनुष्य, या ठिकाणी प्राऊडचा अर्थ लिहून घ्या. प्राऊडचा अर्थ वर आलेला आहे बघा. हर्क्युलस स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन ॲट हिज फीट. प्राऊडचा अर्थ इंग्लिश टू इंग्लिश लिहा आधी. प्राऊड मीन्स टू फील सुपिरियर ऑन वन्स ॲबिलिटी. टू फील सुपिरियर ऑन वन्स ॲबिलिटी. आता खाली प्रूव्हचा अर्थ लिहून घ्या इंग्लिश टू इंग्लिश. प्रूव्ह मीन्स टू क्लेरिफाय समथिंग विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स. सिद्ध करून दाखव. आणि प्राऊड म्हणजे अभिमान, प्रूव्ह म्हणजे सिद्ध करणे. लक्षात घ्या अर्थ. सी दिस स्टॅच्यू प्रूव्स दॅट men are greater, claim the man. claim the man, claim म्हणजे दावा करणे. क्लेमचा अर्थ काय? दावा करणे. त्या मनुष्याने दावा केला की माणसे अधिक महान आहेत. हा पुतळा हे सिद्ध करतो. खाली पॅरेग्राफ बघा खालचा. नॉट ॲट ऑल द लायन रिप्लाइड क्विकली. मुळीच नाही, तो सिंह लगेच उत्तरला. रिप्लाइड म्हणजे प्रत्युत्तर देणे. दिस वन ओनली शोज दॅट द स्टॅच्यू वॉज मेड बाय अ मॅन. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज दे वुड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. बघा तो सिंह काय म्हणतोय. सिंहाने काय उत्तर दिलं मनुष्याला बघा,
की तो पुतळा माणसाने तयार केलेला होता आणि हेच फक्त तो पुतळा दर्शवतो. सिंहाने जर तो पुतळा तयार केला असता तर सिंह उभा दाखवलेला असता, उभा राहिलेला दाखवलेला असता आणि माणूस त्याच्या पंजाशी मरून पडलेला असा दाखवला गेला असता. बघा, आलं का लक्षात? शेवटचं या गोष्टीवरून आपण काय शिकलो बघा, की गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते. हे लक्षात येतं आपल्या. वेन समवन एल्स टेल्स द सेम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यू. ही जो गोष्ट दुसरे कोणी जर सांगितली असती तर ती त्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून सांगितली असती. लक्षात घ्या. म्हणजे गोष्ट सांगणाऱ्यावर हे सगळं अवलंबून आहे. जर ही गोष्ट सिंहाने सांगितली असती तर सिंह तो पुतळा कसा दाखवला असता? मनुष्य खाली मरून पडलेला सिंहाच्या पावलाशी आणि सिंह त्याच्यावर उभा. ही गोष्ट मनुष्याने सांगितली आहे म्हणून हरक्युलसचा पुतळा उभा दाखवला आहे आणि त्याच्या खाली सिंह मरून पडलेला दाखवलेला आहे. म्हणजे गोष्ट सांगणाऱ्यावर सगळं अवलंबून आहे. हे या गोष्टीमधून आपण शिकलो आहोत. आता पेज नंबर 31. Listen carefully to find the answers from the story. हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे गृहपाठात. Who speaks first in the story? Who speaks first in the story? What was the lion proud of? हे सगळे प्रश्न तुम्हाला लिहायचे. पहिल्याचं उत्तर बघा. Who speaks first in the story? The lion. What was the lion proud of? Second, his strength. कशाचा अभिमान होता त्याला? स्ट्रेंगचा. थर्ड, what was the man proud of? मनुष्याला कशाचा अभिमान होता? his intelligence. बुद्धिमत्तेचा. What was the man show to the lion? माणसाने सिंहाला काय दाखवलं? स्टॅच्यू, पुतळा दाखवला बघ. Who speaks last in the story? गोष्टीमध्ये सगळ्यात शेवटी कोण बोललेला आहे? द लायन. लायन म्हणतोय ना, आपण बघितलं. तर आता सेकंड, रीड द स्टोरी अलॉंग विथ द टीचर. हे तुम्ही घरी गोष्ट वाचा 2 वेळा. थर्ड, टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग. मातृभाषेमध्ये ही स्टोरी तुम्ही लिहायची वहीमध्ये. टेल द मॉरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग. ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीचं तात्पर्य तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. हे पण तुम्ही वहीत लिहा. 5, फाइंड 2 words बिगिनिंग विथ PR फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मिनिंग ऑफ इच. PRने सुरू होणारे 2 शब्द सांगा. सांगितले मी तुम्हाला आता त्याचे इंग्लिश टू इंग्लिश अर्थ शिकवताना. 6, we learn 2 things indirectly from the story. Find and write the sentences which tell us that. या गोष्टीतून आपण 2 गोष्टी अप्रत्यक्षरित्या शिकतोय त्या शोधा आणि ते सांगणारी वाक्य लिहा. ए दिलेले तुमच्या पुस्तकामध्ये. ए आणि बी. A, men and animals cannot talk to each other now. आता मनुष्य आणि प्राणी बोलू शकता का? नाही, आता बोलू शकत नाही. उत्तर काय लिहा? लॉंग लॉंग एगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू ईच अदर. बीचं उत्तर बघा. लायन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज. इफ लायन्स मेड स्टॅच्यूज
They would show the lion standing and the man lying dead under his paws. जर लायनने पुतळा बनवला असता तर त्याने काय केलं असतं? सिंह मनुष्य खाली मृत दाखवला असता आणि सिंह त्याच्यावर उभा दाखवला असता. 7. रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से. पुढील प्रत्येक चित्रातील मजकूर तुम्हाला वाचायचं आहे आणि बोलणारे म्हणजे या चित्रामध्ये बोलणारी व्यक्ती काय म्हणेल हे लिहायचे. हा सगळा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि मला व्हॉट्सअपवर पाठवायचा आहे. आजचा होमवर्क तुमच्या लक्षात आला असेल. पान नंबर 31 पूर्ण, 31 आणि 32 पण आहे मागे बघा. पेज नंबर 32 हे पण कंप्लीट करा. जर काही अडचण आली तर मला विचारा. डिफिकल्ट वर्ड्स सगळे लिहा. होमवर्क लक्षात आला का? सगळे डिफिकल्ट वर्ड्स लिहा. पान नंबर 31 आणि 32 पूर्ण होमवर्क करा. थँक्यू.